थाने दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। दर्शकों, वृंदावन थाने के अंदर एक सांप जिसका नाम रसल वाइपर है बताया जा रहा है, जिसके काटने के बाद इंसान को कम समय में अस्पताल ले जाने से पहले ही उसकी मृत्यु हो जाती है। जिसके बाद वहां के जानकारों ने रेस्क्यू टीम को बुलाया और उसके बाद सांप को किस तरीके से उन्होंने रेस्क्यू किया और अब उसे वन विभाग में छोड़ा जाएगा। आप देखते रहे थाने दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट। इंग्लिशमध्ये याचं नाव आहे रसल वाइपर। भरपूर अति विषारी साप आहे। आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा। हे आपले ते जे गवत वाढलेले ते कटिंग करायचं बघा। म्हणजे जर जास्त वाढलं असेल तर म्हणजे विजिबली जास्त असेल आणि उजेड जास्त असेल तर तुम्हाला तिकडे साप येण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं। आणि आजूबाजूला घाण ठेवू नये। म्हणजे आपण कधी काय होतं, मुलं काय खातात किंवा कोणी काहीतरी टाकून देतं तिथे खाण्याच्या वस्तू, त्याच्यावर उंदीर येतात, ते उंदरांना खाण्यासाठी साप येतात। साप अशीच येत नाही, ते उंदरांना किंवा असं म्हणजे आपल्याला भक्ष्य असतं, भूक लागलेली असते तर ट्रॅव्हलिंग असतं ते खाण्यासाठी तिकडे। तर पहिलं एक काम करा की त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं एक सेफ्टी डिस्टन्सवर जावा। कारण साप आहे तो असं म्हणू शकतो, तो घाबरलेला असतो, तो तुमच्यावरती अटॅक करायला येऊ शकतो। पण त्याच्यावर एक सेफ्टी डिस्टन्स ठेवा। फक्त त्याच्यावरती वॉच ठेवा, तो कुठे जातोय, कुठे प्रमाणे कुठे ठिकाणी लपलेला आहे। नंतर तुम्ही तुमच्याकडे सरपंचाचे नंबर असतील किंवा आपले फायर ब्रिगेड, पोलीस स्टेशन किंवा आपला याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नंबर 1926 त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता। कोणी ना कोणी सर्पमित्र येऊन त्याला ते रेस्क्यू करतात। आता आपण बघत असाल की सर्पमित्र निलेश सुतार हे आपल्यामध्ये इथे आलेले आहेत आणि या वृंदावन परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जवळच्या सोसायटीमध्ये 1 महिन्याभरापूर्वी अजून एक साप आढळला होता, पण तो नॉन पॉयझनस होता, विषारी नसल्यामुळे ते आपल्याला काय एवढी काय काळजी करण्याची काही आवश्यकता नव्हती। पण आता हा जो घोणस जातीचा जो सर्प जो सापडलेला आहे रसल वाइपर, तो खूप विषारी आहे। आता जसं सर्पमित्र आपल्याला म्हणाले आणि त्यांनी ज्या आपल्याला काळजी घेण्यासारखी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की हे वाढलेली गवतं असतील किंवा काय कचरा किंवा घाण असेल तर ते आपण क्लीन केलं पाहिजे आणि परिसर आपला स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून ह्याचं सर्प इकडे जे येण्याचा जो प्रमाण आहे तो कमी करता येईल। आपल्याला ती काळजी प्रत्येक सोसायटीने घ्यावी आणि वृंदावनमध्ये इथल्या लोकांना बाकी सोसायटींना पण मी आवाहन करू इच्छितो, अशा प्रकारे जर सर्प आढळला तर असं ते त्यांनी सांगितलं की थोडा डिस्टन्स ठेवून त्याच्यावरती वॉच ठेवावा आणि सर्पमित्रांचे नंबर आहेत आपल्याकडे, त्यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता। आम्ही त्यांच्यापर्यंत पोचून यांच्याकडनं ती सेवा करून आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ। नागरिकांना एवढंच आवाहन करेन की सर्प मिळाले की लगेच घाबरून जाऊ नका तुम्ही आणि मारण्याचा प्रयत्न करू नका मुळात, कारण शेवटी प्राण्यात स्वतःहून त्याच्यावर आपण अटॅक करणार नाही तुम्हाला जर त्याला छेडलं नाही तर। जेणेकरून तुम्ही सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा। माझे मित्र आहेत अमित जयस्वाल, यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट होत असतं। माझ्याकडे काही नंबर आहेत ते आम्ही हे करणार आणि परत आता हे 2-2 महिने आम्ही काढतो, याच्यावर कॉन्क्रीट करून घेऊ आम्ही, कारण काय हा त्रास होऊ शकतो पुढे मागे रेग्युलर याच्यामुळे आणि इथे खाडीमध्ये असल्यामध्ये आहेत सर्प आहेत वेगवेगळ्या जातीचे। तो दर्शकों, ये थी थाने दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट। आवाज आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।